ओरिसामध्ये गेलात तर साधारणपणे हाच ब्रेकफास्ट मिळतो. हा वडा आहे, बोरा म्हणतात ते त्याला. आणि ही इडलीची प्लेट आहे. इडली घेण्याची चूक करू नका. शक्यतो कुठल्याच रेस्टॉरंटला चांगली इडली मिळत नाही तुम्हाला, त्यामुळे नाहीच. ओडिशा में वड़ा का थोड़ा चलता है. इंग्रेडिएंट्स नॉट वेरी सिमिलर टू योर साउथ फूड and south vada. Chutney looks very similar. And sambar is also consistency is very similar. Crisp अच्छा है. What about taste? टेक्सचर भी देखोगे तो सिमिलर ही है. टेस्ट थोड़ा डिफरेंट है, बट ओके. ऊपर अगर देखोगे तो कुछ लगाया हुआ है उन्होंने. हाँ, क्वाइट हैप्पी विद दिस. ओके. पकोडा म्हणतात त्याला. कांदा भजीची प्लेट आहे ती. ॲक्च्युली उपमा पकोडा नावाची डिश आहे. यामध्ये थोडासा उपमा, 2 कांदा वडा आणि ही घुगनी आहे, सांबार आहे, चटणी आहे. घुगनी ॲक्च्युली पांढऱ्या वाटाण्याची भाजी असते त्यांची. ती बरेच ठिकाणी छान मिळते, काही ठिकाणी गणते. आणि ही इडली आहे. इडली अत्यंत वाईट होती चवीला. रव्याची होती की काय काय माहिती नाही, पण खूप वाईट. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी इतकी वाईट इडली खाल्ली. हा रसगुल्ला आहे, जसा त्याचा रंग आहे ना तसाच तो लागतो. म्हणजे क्रीमी आणि वेगळंच टेक्स्चर असतं. खूप ठिकाणी खाऊन बघितलं आम्ही. हे गुलाबजाम सदृश काहीतरी डिश आहे, ती पण काही म्हणजे काय माहिती स्वीट्सचं, आणि आमचं नाही जमलं ओरिसामध्ये. आता बघूया भाऊ काय म्हणतोय माझा. I think out of 5 I'll rate this 3. Yeah. Okay. Because unexpected taste है. मैं कुछ अलग expect कर रहा था. I don't know. Let's try a few more and then we'll figure out whether this is the correct dish or not. चलो. Again different kind of sweet है. इसका नाम मेरे को पता है, मेरे को याद नहीं आ रहा है. बट अगेन क्लोज टू गुलाब जाम वगैरह जैसा है अपना. रस तो बहुत दिख रहा है. लेट्स ट्राई. त्याचं असं म्हणणं आहे की गुलाबजामच्या खूप क्लोज जातोय. मी हे व्हॉइस ओव्हर करते कारण तिथे खूप गोंधळ झाला होता, काहीही ऐकायला आलेलं नाही आहे नंतरचं. पण त्याचं असं म्हणणं आहे की सिरियसली आय डोंट लाईक इट. 50% गोष्टी फसल्यानंतर आता मसाला डोसा मागवलाय. व्हॉट अबाउट मसाला डोसा? मसाला इज गुड. शेंगदाणे फ्राय केले and I'm getting that nutty taste which is very good. Texture of dosa is good. I think this is nice. Good. Happy with this. 7-8 दिवस होतो आम्ही जगन्नाथपुरीमध्ये आणि आजूबाजूचा बराच एरिया बघितला. हार्डली एक किंवा 2 हॉटेल्स मिळाले असतील मला की जिथे आम्ही जरा बरा ब्रेकफास्ट केला. बाकी तर हे असंच होतं. खूप छान चव नाही आहे. हां, तुम्ही पुरी भाजी प्रेफर करू शकतात, एक समोसा प्रेफर करू शकता. आणि हे दुसरं ठिकाण इथे जरा म्हणजे 6 दिवसातला बेस्ट ब्रेकफास्ट आम्हाला इथे मिळाला. हे दाखवते तुम्हाला. बस एवढे 2च ठिकाणं मी दाखवू शकले. वडा इथला फारच मस्त आहे. मला आता इतक्या ठिकाणी आम्ही म्हणजे प्रत्येकच ठिकाणी आता त्यांची सिग्नेचर डिश म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक रेस्टॉरंटला मागवला, पण मला कुठलाही नाही आवडला. इथला बघा छान आवडतोय मला इथला वडा. तर पुरीवरून कोणार्कला जाण्याच्या रस्त्यावरती हे हॉटेल आहे आणि इथला वडा जरा मी खाऊ शकले. बाकी यांची वडा बनवण्याची पद्धतच वेगळी आहे, त्यामुळे नाही आपल्याला जमत. इथे एक तुम्ही खाऊ शकता, जरा छान होता. इथे माझ्या आईने इडलीची प्लेट मागवण्याची हिंमत केली होती. आणि आता ही आली आहे पुरी भाजीची प्लेट. मी बरेचदा गमतीत पण म्हणते की तुम्हाला पुरीला जायचं आहे तर पुरी खा.
याचं कारण असं आहे की इथे पुरीची प्लेट खूप छान मिळते. पुरीसोबत तुम्हाला कधी भाजी मिळते, कधी दालमा मिळतो, कधी चटणी घुगनी मिळते. पण काही असो, ऑल अँड ऑल यांची पुरी खूप छान असते. मी जसं म्हणाले तसं की दुसरी एक समोसाची प्लेट तुम्ही मागवू शकता. आता आपण जर व्हेज असलो ना तर खायचे हाल होतात, कारण खूप फिशचे हॉटेल आहेत, यांचं मुख्य अन्न फिश आहे. त्यामुळे व्हेज रेस्टॉरंट आपल्याला पटकन मिळत नाही. मग त्यामुळे हे बरं असतं, 40 रुपयाची प्लेट तुम्ही घ्या, पुरी भाजी घ्या, समोसा घ्या, काहीही घेतलं तरी 40 रुपये प्लेट मिळतं. पोटभर छान नाश्ता होतो. म्हणजे मग आपल्याला डायरेक्टली संध्याकाळी जेवणाचा विचार करावा लागतो. कशी वाटली पुरी भाजी? घुगनी में टेस्ट नहीं लग रहा है, ये थोड़ा सा पतला है। मैं इसके साथ ट्राई कर लेता हूँ, दालमा के साथ में. आणि व्हॉट अबाउट पुरी? पुरी गव्हाची वाटते, मैद्याची वाटते, कशी वाटते? सॉफ्ट आहे? जो पता नहीं चलता, बट पूरी ये ज़्यादा बेटर लगा मुझे. अच्छा, म्हणजे घुगनी ऐवजी जर का दालमा खाल्ला तर ते जास्त चांगलं आहे, हो की नाही? म्हणाले होते ना मी, पुरी भाजी खाऊन जरा सॅटिस्फाईड वाटतंय. दिवसाची सुरुवात छान होते. आणि हा आला मसाला डोसा. मसाला डोसा मिळाला तर खूप छान मिळतो, नाही तर गणतो कधी कधी. आमचा गणला खूप कमी वेळा, छानच मिळाला मॅक्सिमम टाइम्स. पण बीटरूट वगैरे असतं तर कधी कधी नाही आवडत टेस्ट त्याची. हां, इथे गंमत काय होते माहिती आहे का? ब्रेकफास्ट तुम्ही ज्या हॉटेलला करतात ना तिथे ते तुम्हाला चहा कॉफी देतच नाहीत. ते म्हणतात आम्हाला दूध वेगळं ठेवायला लागतं आणि मग आम्ही नाही देणार चहा कॉफी तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला बाजूला एक स्पेशल दुकान बघायला लागतं की स्पेशली चहा कॉफी कोणी ठेवलं आहे बाबा, आणि तिकडे ऑर्डर करायला लागते. असं सगळं आहे. ओरिसामध्ये फूड म्हणजे आनंद आहे सगळा. पण ठीक आहे, जाता जाता या हॉटेलचा बोर्ड तुम्हाला दाखवते. पुरीवरून कोणार्कला जाताना हे हॉटेल लागतं. इथे जरा चांगला ब्रेकफास्ट मिळतो. आणि आजचा व्लॉग एवढाच होता. बाय.